पाथरी मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये डाव प्रतिडावाचं राजकारण सुरू असल्याचं दिसत आहे. मानवत आणि पाथरी तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीवरून या दोन पक्षामध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला चेकमेट दिल्याचं या पूर्ण प्रकरणात दिसून आलं. काय आहे प्रकरण आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. मी सत्यशील दबडगे आपल्या सर्वांचं सत्यशील ऑफिशियल मध्ये हार्दिक स्वागत करतो. पाथरी मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर आहेत आणि याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान हे करत आहेत. या दोघांमधल्या राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये हे एकमेकांच्या आमने सामने उभे राहिले होते. यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. या दोघांमध्ये पॅचअप सुरू झाल्याची चर्चा असतानाच 2 दिवसापूर्वी घडलेल्या घटनेमुळे या दोघांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं चित्र दिसून येत आहे. या मागची घडामोड अशी आहे की शिवसेना शिंदे गटाचे सईद खान यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी एक डाव आखला. पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि राजेश विटेकर यांचे संबंध पाहता या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेना नेते सईद खान यांनी केला. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी महोदयांनी मानवत आणि पाथरी तालुक्याची संजय गांधी निराधार समिती नियुक्त केली. या नियुक्तीनंतर पाथरी मतदारसंघामध्ये चर्चेचं पेव फुटलं आणि आपल्या कार्यक्षेत्रातल्या नियुक्त्या झाल्या असल्याने आमदार राजेश विटेकरही दुखावले गेले. 20 मार्च रोजी या दोन्ही समित्यांच्या नियुक्तीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. आदेशाची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी 20 तारखेलाच पडद्यामागे जोरदार हालचाली करत प्रतिडाव टाकत जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशाला स्थगिती द्यायला भाग पाडलेले आहे. या सर्व घडामोडीवरून स्थानिक पातळीवर राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षामध्ये स्थानिक पातळीवर असमन्वय असल्याचं दिसून येत आहे. याचा प्रत्यय आपल्याला नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसून आलेला आहे. या अनुषंगाने आपल्याला साताऱ्यामध्ये सुद्धा मोठा राजकीय ड्रामा या ठिकाणी पूर्ण राज्याला पाहायला मिळालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पाथरी मतदारसंघामध्ये राजेश विटेकर हे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. या ज्या नियुक्त केलेल्या समित्या होत्या, या समित्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली नव्हती. यामुळे राष्ट्रवादीने या समित्यांना स्थगिती आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. या समित्यावर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा, जे शिवसेना शिंदे गटाचे होते, त्यांचा आनंद आउट घटकेचा ठरलेला आहे. सकाळी निवड झाली आणि दुपारी या संजय गांधी समितीला स्थगिती मिळाल्याने या पदाधिकाऱ्यामध्ये सुद्धा नाराजीचा सूर या ठिकाणी दिसून येत होता. आगामी काळात भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, हे पाथरी मतदारसंघामध्ये आपापल्या पद्धतीनं पक्षाचा बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि यासाठीच आपापल्या कार्यकर्त्यांना या विविध अशासकीय समित्यावर नियुक्त्या करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पण मात्र आगामी काळामध्ये तिन्ही पक्षाचा समन्वय साधून तिन्ही पक्षाचे सदस्य या समितीवर जातात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काय ही समिती कायमस्वरूपी अध्यक्ष विनाच राहणार आहे, असं आपल्याला आगामी काळात दिसून येणार आहे. एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळे नाटकीय घडामोडी घडत आहेत. याचा परिणाम सुद्धा पाथरी मतदारसंघामध्ये दिसून येत आहे. आमदार राजेश विटेकर आपल्या कार्यक्षेत्रातल्या नियुक्त्या करण्यासाठी आग्रही भूमिका मांडणार असल्याची चर्चाही कार्यकर्त्यातून ऐकायला मिळत आहे.
तर आपल्या हिश्श्यालाही समान वाटा मिळावा यासाठी शिवसेना शिंदे गटाचे सईद खान हे प्रयत्न करणार आहेत. तर पालकमंत्री भाजपचा असल्याने जास्त सदस्य भाजपचे असावेत असाही आग्रही भूमिका भाजपच्या मेघना बोर्डीकर यांची असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी काळात या समित्यावरून पुन्हा कलह पाहण्यास मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मी सत्यशील दबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.